मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणा या संपूर्ण जो भाग आहे ज्याच्या समुद्रकिनारी, खाडीकिनारी मोठ्या प्रमाणामध्ये मँग्रोव्ज आहेत आणि हेच मँग्रोव्जवरती गेल्या काही वर्षामध्ये अतिक्रमण होताना दिसतंय. मात्र आता वन विभागाच्या माध्यमातून हे जे अतिक्रमण झालेलं आहे, जे डेब्रिज टाकण्यात आलेलं आहे, ते काढायचं काम सुरू आहे. तुम्ही पाहता की मी सध्या जो आहे वाशीगावच्या बाजूला जी खाडी आहे त्या खाडी किनारी आहेत ते मँग्रोव्ज मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्याच मँग्रोव्जवरती डेब्रिज टाकण्यात आलं होतं. तुम्ही पाहता की हा संपूर्ण समोर मँग्रोव्ज आहेत, मात्र मधला जो पट्टा तुम्ही पाहताय इथं डेब्रिज टाकण्यात आलं होतं. गेल्या अनेक वर्षापासून याच्या तक्रारी आल्या होत्या आणि अखेर आहे ते याच्यावरती आता वन विभाग असेल, मँग्रोव्ज विभाग असेल, त्यांच्या माध्यमातून कारवाई होताना दिसते. आणि हा संपूर्णपणे जवळपास 10 एकराचा पट्टा आहे जो पूर्णपणे या ठिकाणचे मँग्रोव्ज नष्ट झालेले होते. मात्र आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम सुरू केलं असून संपूर्णपणे इथं भरणी केली जात आहे आणि भरणी केल्यानंतर हा जो तुम्हाला मोकळा पट्टा दिसतोय त्या पट्ट्यावरती मँग्रोव्जची लागवड करण्यात येणार आहे. याबाबत आपण अधिक जाणून घेऊया. आपल्याबरोबर या ठिकाणी मँग्रोव्ज विभागाचे, वन विभागाचे सुधीर मांजरे सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, हे काम होताना दिसते, कशा पद्धतीचं हे काम होणार आहे? तर हे वाशिममध्ये राखीव कांदळवन सर्वे नंबर 17मध्ये आपण जी रिस्टोरेशनची प्रक्रिया राबवत आहोत की त्याला आपण पुनर्जीवित किंवा पुनर्जीवीकरण असं म्हणतो, रिजिव्हनेशन किंवा रिस्टोरेशन म्हणतो. तर आदरणीय श्री S.V. रामाराव सर, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई, तसेच दीपक खाडे सर, विभागीय वन अधिकारी, व तसेच सहाय्यक वन संरक्षक ज्ञानेश्वर राक्षस सर, तर ह्यांच्या सहयोगाने व यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या कांदळवनामध्ये रिस्टोरेशनची प्रक्रिया 25 मार्च 2025 पासून सुरू केलेली आहे. सर, कशा पद्धतीने आपण रिस्टोअर करणार आहोत? हा एवढा मोठा 10 एकराचा पट्टा आहे. तर हे टोटल 10 एकर म्हणजेच 4 हेक्टर किंवा 4.20 हेक्टर टोटल हे क्षेत्र आहे. तर ह्या 4.20मध्ये 1.91 हेक्टर ह्या 2 वॉटर बॉडीज आहेत की ज्या कृत्रिमरित्या कांदळवनामध्ये डेब्रिज टाकून ह्या वॉटर बॉडी बनवलेल्या आहेत. ह्या यमास ॲक्टमध्ये कुठेही प्रकारच्या वॉटर बॉडी नसून तिथे डेन्स व स्पार्स प्रकारचे मँग्रोव्ह आपल्याला दिसून येतात. आणि आज ह्या रिस्टोरेशनच्या माध्यमातून आपण की जे टोटल म्हटलं की 1.91 वॉटर बॉडीज आणि बाकीचं जे आहे 2.29 हेक्टर हे आपण डेब्रिज टाकलेलं क्षेत्र आहे. तर ते रिस्टोर करून आपण एका ठिकाणी एक 10 गुंठ्यावरती आपण त्याचा ढीग लावून ठेवत आहोत. आणि नंतर हे डेब्रिज घनसोली ऐरोली जो ब्रिज तयार होणार आहे त्याच्यासाठी जो ॲक्सेस रोड म्हणून जो कच्चा रस्ता तयार करतील, तर त्याच्यामध्ये आपण महानगरपालिकेला यापूर्वी विनंती केलेली आहे की आपण हे डेब्रिज कच्च्या रस्त्यासाठी वापरण्यात यावं. सर, हा पहिलाच प्रयोग होताना दिसतो की मँग्रोव्ज नष्ट झाल्यानंतर परत एकदा या ठिकाणी लावण्याचं काम सुरू आहे? हो, माझ्या कार्यक्षेत्रामध्ये हा पहिल्यांदाच प्रयोग राबविण्यात येत आहे. तर रिस्टोरेशनचं जेणेकरून आपण इथं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीशीज लावून आपण लोकांना एक अवेअरनेस याच्यामधून माध्यमातून जागृत करणार आहोत की हा खरंच नवी मुंबईचा श्वास किंवा फुफ्फुस कांदळवन आहेत हे आपण त्यांना प्रॅक्टिकली कृतीमधनं दाखवणार आहोत. आपल्यावर या ठिकाणी BN कुमार आहेत, जे नेट कनेक्ट फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते मँग्रोव्जसाठी लढा देत आहेत. सर, तुम्ही स्वतः आहात, याची पाहणी केलेली आहे, काय म्हणाल, कशा पद्धतीचं हे काम होतं आहे? ॲक्च्युली फारच खूपच आनंदाची बाब आहे, कारण काय इतकी मोठे प्रमाणे जो मँग्रोव्ह झोन जे डिस्ट्रॉय झाले होते, नष्ट झाले होते, तर ते रिस्टोअर करायचा काम जो आहे मला वाटतं की महाराष्ट्रात पहिल्यांदा होतो आहे. तर ऑफिशियल होत आहे. आणि इथे 2 प्रकारचे सजेशन्स आहेत, सूचना आहे आमची की एक इथून काढलेले डबरी वगैरे जो आहे ते घनसोली ऐरोली रोडचं तिकडे रिक्लेमेशनसाठी वापरात करता येईल. आणि मी नवी मुंबई महानगरपालिकेला पण सूचना देतो की इथून तुम्ही काढून तुम्ही उचलून हे सगळा माती जो आहे आणि इथे कमीत कमी 200-250 ट्रक्स डंपर लोड इतकी डेब्री निघण्याची शक्यता आहे, कारण इथे खूपच डेब्री आहे, ते संपूर्ण तिथे तुम्ही लावा. दुसरं, इथे ॲक्च्युली मँग्रोव्ह सेलनी एक मँग्रोव्ह वॉक किंवा मँग्रोव्ह पार्क बनवली होती दहिसर एरियामध्ये. पुढच्या मे महिन्यात त्याचे उद्घाटन होईल. त्याप्रमाणे त्याच पातळीवर इथे पण चांगल्यापैकी एक मँग्रोव्ह वॉक आपण इथे क्रिएट करू शकतो. इथे मोठी जागा आहे, ते झिगझॅग स्टाईलनी किंवा सरळ स्टाईलनी केलं तर चांगल्यापैकी जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत आपण एक मँग्रोव्ह वॉक इथे उभी करू शकतो. आणि मँग्रोव्ह सेलला मी एक सूचना दिलेली होती तिथे तुम्ही करा, कारण काय ते मँग्रोव्ह वॉक तुम्ही उभी करताना मँग्रोव्हची नष्ट करण्याची गरज नाही. मँग्रोव्ह डिस्ट्रक्शन न करता इथे संपूर्ण मोकळी जागा आहे, इथेच तुम्ही वॉकवे किंवा वुडन्स जो वॉक जो आहे तुम्ही उभी करा आणि ते मँग्रोव्ह वॉक 1 वर्षभरात चांगल्यापैकी आपलं होईल. ते मँग्रोव्ह एज्युकेशनसाठी किंवा अवेअरनेस करण्यासाठी आपल्याला वापरता येईल. नक्कीच आपण पाहतो की साधारणपणे ते 3 ते 3.5 हजार हायवा, म्हणजे एकंदरीत नाही म्हटलं तरी एक 46,000 क्युबिक मीटर हे इथं डेब्रिज निघणार आहे. त्यामुळे तेवढं फक्त
की जास्तीत जास्त तिथं वापरण्यासाठी इथलं डेब्रिजचा वापर करण्यासाठी आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेला यापूर्वी विनंती केलेली आहे. पुन्हा आणखी विनंती करू की हे तुम्ही तिकडे वापर करावा. नक्कीच आपण पाहतो की एक मँग्रोव्ज वाचवण्यासाठी वन विभागाकडून चांगलं पाऊल उचललं गेलं आहे आणि इथं मँग्रोव्ज लावताना इथं मँग्रोव्ह वॉकसुद्धा करण्यात यावं अशा प्रकारची सूचना विनंती आहे ती पर्यावरण तज्ज्ञाकडून पर्यावरण प्रेमीकडून होताना आपल्याला दिसते. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.